हाय हॅलो नमस्कार. सारिकाच रेसिपीमध्ये मी सारिका तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. सगळ्यात पहिलं तर तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. बघा, मकर संक्रांत स्पेशल म्हणजेच भोगीला आपण जी भाजी बनवतो ती भाजी या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ कंटिन्यू पहा. सातारा स्पेशल शेंग सोला. चला तर आज आपण भोगी स्पेशल भाजी करतोय. मस्त अशा हिरव्यागार भाज्या आलेल्या आहेत, फ्रेश फ्रेश अशा. तर त्यापासून आज आपण भाजी बनवतोय. तर ही सातारा स्पेशल भोगीची भाजी आहे. त्यासाठी बघा, हे ओले हरभरे घेतलेले आहेत सोलून, पावटा, वटाणा, घेवडा, शेंगदाणे, गाजर आणि वांग, त्याचबरोबर हे पांढरे तीळ आणि सगळ्यात महत्वाचा आणि मेन पदार्थ जाणारा जो सातारा स्पेशल भोगीच्या भाजीमध्ये ते म्हणजे हे कारळ. तर हे कारळ कंपल्सरी टाकायचं आहे, त्याच्याशिवाय ना सातारा स्पेशल भोगीची भाजी बनवू शकत नाही. तर कारळ हे त्याच्यात टाकणं खूप गरजेचं आहे, त्याच्यामुळे टेस्ट खूप छान लागते. तर बघा, प्रमाण घेताना सांगते मी, गाजर थोडस कमी घेतलेलं आहे कारण गाजरमुळे भाजी आपली गोड तयार होते. तर एक वांग, अर्धी वाटी हरभरा, त्याचबरोबर अख्खी एक वाटी भरून पावटा, मोठी वाटी वटाणा, त्याचबरोबर मोठी वाटी घेवडा आणि पाऊण वाटी शेंगदाणे. शेंगदाण्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. आणि हे जे तीळ आहेत ते 6 चम्मच तीळ घेतलेले आहेत. आता हे पांढरे तीळ आपल्याला पूर्ण वापरायच्यात, म्हणजे हे कारळ घेतलेलं आहे हे एवढ्या प्रमाणात नाही वापरायचं. तर आता आपल्याला ह्याची पेस्ट करायची म्हणून मी एक जास्ती प्रमाणात घेतलेलं आहे, कारण थोड्या प्रमाणात करायला गेलं तर मिक्सरलाही छान पेस्ट होत नाही. तर बघा, सगळ्यात पहिलं आपण कारळ भाजून घेऊया. हे पहा, एक कढई घेतली. कढईमध्ये मी आता हे घेतलेलं कारळ टाकणार आहे. कारळ स्वच्छ निवडून घ्यायच्यात, ह्याच्यामध्ये बारीक बारीक खूप सारे असे खडे असतात. तर कारळ पूर्णपणे स्वच्छ निवडून घ्यायचे आणि 1-2 मिनिटं ह्याला गरम करून घ्यायचं आहे. आपले कारळ भाजून झालेत. हे 2 मिनिटात कसे ओळखायचे, तर एकदम तडतड असे उडायला लागलेले आहेत. समजून घ्यायचं की आपले कारळ छान असे भाजले गेलेत. आता मी हे कारळ एका कपड्यावरती काढून घेते थंड व्हायला. बघा, सांगते मी, एका कपड्यावरती काढून घ्यायच्यात, जेणेकरून त्याला पाणी सुटणार नाही. ताटामध्ये जर काढलं तर तुम्ही ह्याला पाणी सुटू शकतं. कढईमध्ये पाणी ओतायचं आणि पाणी थोडस उकळवून घ्यायचंय. हे पहा, आपण 1.5 ग्लास पाणी याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे. आता पाणी ओतून घेतलं की त्याच्यामध्ये आपण घेतलेले शेंगदाणे, गाजर, हरभरा, पावटा, त्याचबरोबर हे घेतलेले वटाणे आणि घेवडा. तर आता आमच्या भागामध्ये ह्याला घेवडा म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ना ते कमेंट करून सांगा. पावट्याला आणि वटाण्याला तर सगळीकडे माझ्या अंदाजे पावटा आणि वटाणाच म्हणत असतील, पण हे जो घेवडा आहे त्याला आमच्याकडे घेवड्याची शेंग असं म्हणतात. तर बऱ्याच भागामध्ये वेगवेगळं बोललं जातं, तर आमच्याकडे घेवड्याची शेंग म्हणतात. तर हे चांगलं उकळू द्यायचंय आणि एक 5 मिनिटानंतर आपल्याला वांगी टाकायची आहेत. लगेच वांगी टाकायची नाही, कारण लगेच वांगी जर टाकली तर ते एकदम गाळ शिजली जातात म्हणून. चला, तर हे बघा, मी आता ह्याच्यावरती झाकण ठेवून एक 5 मिनिटं उकळवून घेणार आहे. त्याचबरोबर नंतर मी त्याच्यामध्ये वांगी टाकून उकळवून घेणार आहे. तोपर्यंत मी कारळ आपली मिक्सरला बारीक करून घेते. चला, तर आपण कारळाचं कूट करून घेतलंय ना, ते ह्या भरणीमध्ये मी भरून ठेवणार आहे. हे कूट भरपूर दिवस असं टिकलं जातं. ह्याची चटणीही बनवून आपण खाऊ शकतो. हे बघा, हे जे आहे हे कारळाचं कूट आपण यूज करणार आहोत. ह्यातलंही नंतर आणखी आपल्याला करायचं आहे, पण सध्या मी ते भरून ठेवते. आणि ह्याच्यामध्ये बघा, थोडेसे 1-2 चम्मच तेल टाकलेलं आहे आणि परत एकदा बारीक करून घेते. हे झालेलं आहे कारळाचं कूट आणि तिळाचं कूट बारीक करून.
आता आपले हे वांगे जी घेतलेली होती ना ते उकळत्या पाण्यामध्ये टाकून घेणार आहे. हे पाहूया आपण उकळलेत की नाहीत भाज्या. बघा छान अशा उकळलेल्या आहेत. तर आता ह्याच्यामध्ये वांग टाकून घ्यायचंय आणि 1-2 मिनिटं परत आपल्याला ह्याला चांगलं शिजवून घ्यायचंय. भाज्या आपण पाण्यामध्ये थोड्याशा शिजवून म्हणजेच वाफवून घेतल्या तर कलर किती छान आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला मीठ. तर मीठ टाकताना मी 2 चम्मच मीठ टाकते, कारण आपण ह्याच्यातलं पाणी जे आहे ते काढून घेणार आहोत नंतर. तर मीठ थोडंसं कमी पडायला नको म्हणून थोडं एक्स्ट्रा टाकलेलं आहे मी. आणि आता ह्याला वांगही पाण्यामध्ये वाफवून घ्यायचं आहे. 1-5 मिनिटं अजून झाकण ठेवून द्यायचं. टोटल 15 मिनिटं वाफवून घ्यायच्यात पाण्यामध्ये. चला तर आपण ह्याच्यासाठी लागणारी पेस्ट करून घेऊया. लसूण टाकलेला आहे बघा. त्याचबरोबर तुम्हाला जर खोबरं आवडत असेल, ओलं खोबरं असेल, तुम्ही ओलं खोबरं टाकलं तरीही चालेल, नसेल नाही टाकलं तरीही चालेल. हे पहा कोथिंबीर आहे. मी कोथिंबीर स्वच्छ निवडून अशी ठेवलेली असती आणि एकदा चेक करून घेते फक्त व्यवस्थित आहे का, खराब झाली का नाही ते पाहून. तर आता मी भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि भरपूर असा लसूण. ह्याची पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे मिक्सरला. तोपर्यंत आपण आपल्या ज्या भाज्या वाफवायला टाकल्या होत्या ना त्या कशा झाल्यात चेक करून घेऊ. बघूया आपण भाज्या छान अशा वाफवल्या गेल्यात. आता बघा वाटाणा तर एकदम गाळ शिजलाय आणि त्याचबरोबर पावटाही शिजलेला आहे. आता मी गॅस बंद करते आणि हे भाज्या ज्या आहेत सर्व नितळून काढून ठेवते एका भांड्यामध्ये. चला तर हे झालं आपलं कारळाचं आणि तिळाचं कूट. त्याचबरोबर थोडीशी हळद, 1 चम्मच जिरं, 1 चम्मच मोहरी. तुम्ही जिरं जर तुम्ही खोबरं, लसूण, कोथिंबीर बरोबर बारीक केलं किंवा कारळाच्या कुटाबरोबर बारीक केलं तरीही चालेल. त्याचबरोबर आपला हा घरचा कांदा लसूण मसाला आहे. ह्याला भांडी मसाला असंही म्हटलं जातं. तर ते घेतलेलं आहे आपण 2.5 चम्मच. आमच्याकडे जी भाजी असते बघा सातार स्पेशल झणझणीत असते, त्याच्यामुळे मी थोडासा मसाला जास्ती घेते. त्याचबरोबर हे लाल मिरची पावडर आहे फक्त कलर. 2 चम्मच जो आहे तो गरम मसाला आहे मी घेतलेला. लसूण तर आता आपण पुढची कृती करून घेऊया. भाज्या नितळून घेतलेल्या आहेत, म्हणजे पूर्ण पाणी याच्यातलं साईडला केलेलं आहे. कारण सातार स्पेशल शेंग सोला म्हटलं तर पूर्ण सुक्का असतो तो. कढई घेतलेली आहे, पाणी पूर्ण नितळून कोरडी करून घेतली. त्याच्यामध्ये आपल्याला आता तेल टाकायचंय. तेल गरम झालं की सगळ्यात पहिलं त्याच्यामध्ये जिरं, मोहरी टाकून घ्यायची. तडतडेपर्यंत भाजून घ्यायची आहे बघा. आता मी लगेच काय केलेलं नाही. कढई पसरट असल्यामुळं तेल जे आहे ते साईडला जाऊन बसले. चला जिरं मोहरी गरम झाली, तडतडली की लगेच आपल्याला लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आणि कांदा लसूण मसाला टाकायचा. त्याचबरोबर हळद, गरम मसाला आणि कारळाचं आणि तिळाचं कूट टाकायचे. तेलावरती छान असं हे भाजून घ्यायचंय बघा आधी. त्याचे हे राहिलेलं सर्व साहित्य आहे ना ते पण टाकून घेतले. ते टाकून झालं की आपण हे लसूण कोथिंबीर बारीक केलेली आहे ती टाकून घ्यायची. सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला खोबरं आवडत असेल तर तुम्ही खोबरंही टाकू शकता. गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची. हे पहा थोडीशी तेलाची धार सोडलेली आहे मी परत वरून. हा मसाला पुन्हा छान असा 5 मिनिटं भाजून घ्यायचा आहे तेलावरती. त्याला झाकण ठेवते आणि त्याच्यामध्ये हे मसाल्याचं
पाणी ओतून घेणार आहे. हे जे पाणी आहे हेच पाणी आपल्याला नंतर ते मसाला भाजण्यासाठी ओतायचं आहे. चला, तर आपलं एक 5 मिनिटं झालेत. आपण आता ह्याला खोलून बघूया खाली लागलाय की काय मसाला. तो बघा, थोडस तेल साईडनं सुटायला लागलेलं आहे. खाली काही जास्ती लागलेलं नाही मसाला. तर एक गोष्ट सांगायची विसरली होती बघा, हे जे तीळ घेतलेत हे मी भाजून घेतलेले तीळ आहेत. आता मी व्हिडिओमध्ये दाखवलं नाही कारण तीळ मी अगोदरच भाजून ठेवते, कारण काम पटपट उरकायचे असतात. त्याच्यासाठी रोजच्या भाजीला वगैरे लागणारे तीळ मी भाजून ठेवलेले असतात. तर बघा, मी 2 चम्मच तीळ टाकलेले आहेत. 2 चम्मच म्हटलं तर हाताने टाकलेत, पण 2 चम्मचचं प्रमाण आहे ते. आता बघा, हे जे आपलं वरचं पाणी होतं ताटावर ठेवलेलं ते पाणी ह्याच्यात टाकायचे. गॅसची फ्लेम थोडीशी फुल करायची आणि मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे. झाकण ठेवूनच मसाला शिजवायचा आहे आणि मधून मधून खोलून बघायचा आहे, जेणेकरून तो खाली लागला नाही पाहिजे. बघा, मी मधून एकदा खोलून हलवून घेणार आहे मसाला. आहा, तेल काय छान सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. वरती सर्व तेल आलेलं आहे. आता हा मसाला जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे. त्याचबरोबर हे हिंग आहे ते टाकून घ्यायचंय. हिंग ह्याच्यासाठीच टाकायचं आहे की पचनाला हिंग चांगलं असतं. ची फ्लेम थोडीशी कमी करते. बघा, मस्त असा आमचा झणझणीत मसाला आहे, जो सारिकाच रेसिपीचा कांदा लसूण मसाला आहे ना तो वापरलेला आहे. तर तुम्ही बघू शकता कट किती छान आलेला आहे साईडने. काय करणार, माझ्या घरात खूप असा उजेड येतो सकाळी सकाळी आणि व्हिडिओ शूट करत असेल ना तर तेवढं दिसत नाही फ्लॅशमुळं. हे बघा, आपण सर्व भाज्या ज्या शिजवून घेतलेल्या होत्या आता ह्या स्टेपला आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात आणि एकत्र करून घ्यायच्यात. हा बघूनच असं झालंय की कधी खाते आणि कधी नाही ते. तर बघा, मी ही टेस्ट भाज्या ज्यावेळेस वाफवून घेतल्या आणि नितळायला ठेवल्या होत्या ना तेव्हा ह्याच्यातलं मी मीठ चेक करून घेतलेलं आहे. आता आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो त्यावेळेस ह्याच्यात मीठ चेक करता येत नाही, तर आपल्या अंदाजे मीठ टाकून घ्या. तर माझ्याकडून थोडंसं कमी पडलेलं आहे तर मी टाकते. आज काय भोगी नाहीये, आम्ही व्हिडिओ अगोदर शूट केलेला असतो त्याच्यामुळे मी थोडीशी टेस्ट करून बघितलेली आहे भाजी. चला, आता आपण ही भाजी जी आहे 5 मिनिटं झाकून ठेवूया. चला, तर ह्याला एकदा आपण खोलून बघूया, खाली लागायला नको भाजी. बघा, मस्त असं पाणीही सुटलेलं आहे, तेलही सुटलेलं आहे आणि एक 5च मिनिटं आपल्याला वाफवून घ्यायची. आहा, मस्त दिसते. कलर आणि टेस्ट दोन्ही वासावरून समजतंय किती छान झाली असेल ती. त्याचबरोबर हे राहिलेले पांढरे तीळ आपल्याला टाकायच्यात. आपल्या चवीनुसार तिळाचं प्रमाण कमी जास्ती करू शकता. आणि आमची सातारच्या शेंगसोल्याची टेस्ट वाढवणार म्हणजे कारळाचं कूट हे टाकायचंय 2 चम्मच. चला बघा, आपला शेंगसोला छान असा तयार झालेला आहे. आणि ही जी आहे ही भाकरी पण मी करून घेतली होती, सांगितल्याप्रमाणे ज्वारीची भाकरी केलेली आहे. बघा, मस्त असा तीळ लावून, मस्त अशी तीळ लावून भाकरी केली. त्याचबरोबर शेंगसोला केलेला आहे. आहा, एकच नंबर दिसतोय बर का. खरं तर कंट्रोल होत नाही खायला आता,